नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अद्रकचा जो चहा असतो, ज्याला आपण जिंजर टी असे बोलतात, तर तो कसा बनवतात तो मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडक्यामध्ये सांगणार आहे। आणि याची रेसिपी काय असते आणि आपण बेस्ट चहा कसा बनवू शकतो। कारण चहा आपल्या डेली लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो। कारण सगळ्यांना उठल्यानंतर चहा लागतो। जर चहाची चव मस्त असेल तर मजा येते चहा प्यायला। जर चहाची चव एकदम पाण्यासारखी असेल किंवा त्या चहाला काय चव नसेल तर आपण बोलतो अरे या चहा बरोबर नाही। तर असा हा बेस्ट चहा असतो, तर कसं बनवलं जातो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं काय करायचं, एक कप जो असतो, ह्या टाईपचा जो कप असतो, एक कप पाणी घ्यायचं एका पर्सनसाठी। ओके, त्यामध्ये अद्रकचे 3 ते 4 छोटे छोटे पीस घ्यायचे आणि त्यामध्ये वेलची घ्यायची। ह्या वेलच्या असतात, ते 3 ते 4 वेलच्या घ्यायच्या आणि या खलबत्त्यामध्ये त्याला ठेचून काढायचं आणि ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि गॅस चालू करायचा। आणि पाण्याला जोपर्यंत अद्रकचा आणि वेलचीचा कलर येत नाही तोपर्यंत पाण्याला उकळून द्यायचं। आणि एकदा कलर आला तर त्यामध्ये ह्या टाईपचे जे चम्मच असतात तर त्यामध्ये 3 ते 4 चम्मच छोटे चम्मच चहा पावडर टाकायची। आणि चहाला जेव्हा ह्या पाण्याला जेव्हा चहा पावडरचा कलर आहे त्यावेळेस साखर टाकायची आणि त्यानंतर 1 कप दूध असतं ते मिक्स करायचं। मी तुम्हाला सांगेलच कसं करायचं। पहिला आपण वाट बघूया की पाण्याला कसा कलर येतोय। आणि मोस्ट ऑफ टाईम काय होतं की आपण जे दूध टाकतो चहामध्ये, तर थंड दूध, फ्रीजमधलं दूध जे असतं ते आपण त्या चहामध्ये टाकून देतो। तर काय होतं की त्या चहाला त्या दुधाची चांगली चव येत नाही। मग अशा वेळेस काय करायचं की आपलं जे थंड दूध असतं ते ओव्हनमध्ये थोडं गरम करायचं, कोमट करायचं, जेणेकरून ते दूध थंड राहणार नाही। एकदा ते दूध गरम झालं तर आपण ते दूध चहासाठी यूज करू शकतो। आणि आता आपण बघू शकता आपल्या चहाला बऱ्यापैकी थोडा कलर येत चालला आहे। तर अजून पाणी थोडं उकळून देऊया आणि एकदा चांगला कलर आला की त्यामध्ये चहा पावडर टाकूया। हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी दुधाला चांगलं गरम केलं। एका माणसासाठी अर्धा कप दूध बाद झालं। जर तुम्ही 2 माणसासाठी चहा बनवणार असेल तर 1 कप दूध घ्यावं, त्याला चांगलं गरम करून कोमट झाल्यानंतर ते दूध आपण ह्या चायसाठी यूज करू शकतो। तर आता तुम्ही पाहू शकता चहाला चांगल्यापैकी बऱ्यापैकी चांगला अद्रकचा कलर आलेला आहे। तर अजून थोड्यानंतर उकळल्यानंतर आपण त्यामध्ये चहा पावडर मिक्स करूया, जेणेकरून आपल्या चहाला चांगली चव येईल। हे करण्यामागचा उद्देश म्हणजे आपण जेव्हा अद्रक, वेलची आणि पाण्यामध्ये जेव्हा हे मिक्स करतो तेव्हा त्या पाण्याला चांगली चव येते। आणि जे अद्रकमधला जो रस असतो किंवा वेलचीमधला जो रस असतो तो चांगला पाण्यामध्ये मिक्स होतो आणि त्या पाण्याला चांगली चव येते आणि चहा टेस्टी बनतो। तर हे मोस्टली मेन ते हा उद्देश असतो की आपण पहिलं पाण्यामध्ये अद्रक आणि वेलची चांगली गरम करून त्या उकळून झाल्यानंतर त्यामध्ये बाकीची प्रोसेस आपण करावी। आता काय करायचं की आपल्या 4 चम्मच चहा पावडर टाकतो किंवा 3च टाकतो, जेणेकरून आपल्या चहाला चांगला कलर येईल चहा पावडरचा आणि चहाला मस्त स्मेल पण येईल चहा पावडरवाला। ओके, मी 3 चम्मच चायपत्ती टाकलेली आहे। तर चायपत्ती तुम्ही तुमच्या उद्देशाने सिलेक्ट करू शकता। तर तुम्ही 2 पाहिजे तर 2 चम्मच पण टाकू शकता। तर मला चहा पावडर जास्त लागते त्यामुळे मी जास्त चहा पावडर टाकली, पण चहाला चांगली चव येते। हे बघू शकता चहाला मस्त चायपत्तीचा कलर आलेला आहे, चॉकलेटी। तर आता हा बेस्ट टाईम आहे, त्यामध्ये आपण साखर टाकूया। तर तुम्ही म्हणत असाल ही साखर थोडी वेगळी दिसते, दूध वेगळं दिसतं। भाषा जी आहे ती पोर्तुगीजमध्ये, ही साखर मी आहे अंगोलामध्ये। तर अंगोला देशामध्ये साखर जी असते ती अशी बारीक असते आणि दूध जे असतं ते अशा प्रकारे असतं। तर मी आता ह्या चायमध्ये 2 चम्मच साखर टाकतो, जेणेकरून माझी चहाला गोड कलर येईल। ह्या प्रकारच्या चम्मचमध्ये तुम्ही 2 चम्मच साखर टाकू शकता आणि त्याला चांगलं विरघळून देऊ शकता। आणि एकदा विरघळून गेली की आपण त्यामध्ये दूध टाकू शकतो। तर मी अजून थोडीशी साखर टाकतो, अर्धा चम्मच। कारण ही साखर जी याला जास्त गोडपणा नसतो, जरा तुचट असते, त्यामुळे आपण जरा साखर जरा जास्त टाकली। आपली जी मुंबईची इंडियाची साखर जी असते ती जाडी असते, तर त्याला चांगला गोडवा असतो आणि या साखरेला जास्त गोडवा नसतो, त्यामुळे मी जास्त साखर टाकली।
माझं दूध आता बऱ्यापैकी थोडंसं कोमट झालेलं आहे. तुम्ही आता या चहामध्ये दूध मिक्स करू शकतो. आणि आता ह्या आपला चहा बऱ्यापैकी बनलेला आहे. तर या चहाला चांगलं उकळून दिल्यानंतर आपला हा चहा पिण्यायोग्य होईल. थोड्या वेळाने या चहाला मस्त दुधाचा कलर येईल, त्याच्यावर चांगली दुधाची तरी येईल आणि त्यावेळेस तुम्ही गॅस बंद करू शकता आणि आपला चहाचा चांगला आस्वाद घेऊ शकता. तर आता आपल्या चहाला चांगला कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त त्याला दुधाचा टेस्ट पण आलेला आहे. तर हा आपला चहा आता रेडी झालेला आहे. मी आता गॅस बंद करतो. थोडा भांड्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे चहा जरा खाली पडला. तर तुम्ही पाहू शकता चहा आपला असा कलर आला आहे, मस्त एकदम कलर आला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.